पावसाळा म्हटला की प्रत्येकाच्या घरी हा प्रॉब्लेम आलाच आणि तो प्रॉब्लेम म्हणजे हा आपला सिंक. कारण की त्यामध्ये बरेच वेळेस असा घाणेरडा वास पण येतो आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थित नीट ड्रेनेजमध्ये जात नाही. तर त्याचबद्दलचा आज व्हिडिओ आहे. म्हटलं चला, हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो आणि बऱ्यापैकी तुम्हालाही असेलच. त्यामुळे म्हटलं चला, ड्रेनेजपासून तर चिकट झालेला सिंकपर्यंत कसा क्लीन करायचा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नक्की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. कुठलंही डिशवॉश लिक्विड आणि त्यावरती खाण्याचा सोडा टाकला ना, त्यानंतर तुम्ही 1 ते 2 मिनटं थांबू शकतात किंवा डायरेक्ट देखील स्क्रब करू शकतात. आता हा जो स्क्रब आहेत ना, हा मला टाकून द्यायचा होता. नाहीतर तुम्ही म्हणाल भांडे घासायचा स्क्रब या ठिकाणी वापरला, तर तो अजिबात नाही आहे. माझ्याकडे ऑलरेडी वेगळा असा इथला घासणीसाठी स्क्रब असतो, जो की ग्रीन कलरचा. तोही खराब झाला होता, कारण की पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा ज्या घासणी असतात, स्क्रब असतो, त्याचा स्मेल येतो आणि त्यामुळे मीच त्या बदलत असते. सो मला आता तो नवीन आणायचाच होता आणि हा टाकून द्यायचा आहे. त्यामुळे म्हटलं चला, याचा इथे यूज करूया. आणि तुम्ही बघू शकतात बाजूच्या कडा वगैरे खूप जास्त चिकट झालेल्या असतात. पावसाळ्यामध्ये ना या गोष्टी प्रत्येकाच्या घरात होतात. आठवड्यातून 2दा तरी डीप क्लिनिंग सिंकची करणं खूप जास्त गरजेचं असतं, जेणेकरून व्यवस्थित असं ड्रेनेजमधलं पाणी व्यवस्थित असं जाईल आणि सिंकमध्ये दुर्गंधी येणार नाही. त्यामुळे कॉक्रोचेस देखील होणार नाही. या सगळ्या गोष्टी या एका क्लिनिंग मागे लपलेल्या असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करूया. चला, आता मी यावरती पाणी टाकते आणि तुम्ही लगेच त्याचे हे बघू शकतात की किती फरक पडलेला आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याने धुतल्यानंतर सिंक पहिल्यापेक्षा खूप जास्त चमकायला लागलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते खूप व्यवस्थित असं क्लीन झालं आहे. आणि पण बाकी मेन प्रॉब्लेम जो आहे तो आहे आता ड्रेनेजचा. कारण की पाणी खूप स्लोली जातं आहे आणि त्यासाठी आतलं ड्रेनेज व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या बघू शकता जी मधली आपण जाळी लावलेली असते, त्या जाळी आणि त्याच्या जे ड्रेनेजचं होल आहे तिथे पूर्ण चिकट झालेलं आहे. आणि त्यासाठी ना मी इथे डिशवॉश लिक्विड आणि त्याच्यानंतर यावरती पुन्हा मी बेकिंग सोडा टाकणार आहे. बेकिंग सोडा आणि त्यानंतर हा माझ्याकडे असा ब्रश आहे. तुम्हाला माहिती आहे, कानाकोपऱ्यातल्या किचन जे काही सिंकचं आहे ते सगळं मी या ब्रशने क्लीन करत असते. कारण की ब्रशने केलेल्या गोष्टींमुळे ब्रशला ती घाण वगैरे आहे ते अडकत नाही. कारण की स्क्रबला तो चिकटपणा लागला तर तो क्लीन करणं देखील चुकीचं ठरतं. त्यामुळे ना जे काही ब्रशने आहे ना ते व्यवस्थित निघतं. आणि पाणी टाकून ना ब्रशने असं केल्यामुळे खूप झटपट अशा, कारण की आतल्या ज्या छोटे छोटे होल्स वगैरे असतात ते देखील ब्रशने क्लीन होतात. आणि बघू शकतात किती फरक पडला आहे. त्यानंतर ही जी आपण सिंकमध्ये जी जाळी ठेवतो ना, त्याला देखील मी त्याच ब्रशने क्लीन करत असते. आणि त्यामुळे ब्रशच्या जे काही आहेत ना त्याच्यामुळे जे होल आहे जाळीचे ते देखील व्यवस्थित क्लीन होतात. सो अशा पद्धतीने दोन्हीही गोष्टी व्यवस्थित क्लीन झाल्या. आता आपण लास्टला बघणार आहोत ड्रेनेज पाईप जो आहे बेसिंगचा तो. आणि त्याच्यासाठी हार्पिक ड्रेन एक्सपर्ट पावडर असते, जी 26 रुपयाला आपल्याला मार्केटमध्ये मिळते. तर ती इथे मी यूज करणार आहे. ज्यावेळेस आपण ही पावडर यूज करतो ना, सगळ्यात पहिले तर लहान मुलांना बाजूला ठेवा. हाताला ही पावडर लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने टाकायची आहे. तर सिंकमध्ये पावडर टाकल्यानंतर लगेच त्याची रिॲक्शन चालू होते आणि हळूहळू धूर यायला सुरुवात झाली होती, जेणेकरून आतली जी सगळी घाण आहे ना ती जळायला सुरुवात होते. आणि मी थोडंसं यावरती वॉटर टाकलं, जेणेकरून ती आतपर्यंत ती पावडर जावी एकदम थोडंसं. आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनटासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून जे पाईप आहे तो पूर्ण क्लीन होईल. तोपर्यंत मग बाकीचं सिंकच्या बाजूचं जे आहे ते सगळं मी इथे क्लीन करून घेते, जेणेकरून पुढचे 10 मिनटं पण होतील आणि आपलं तोपर्यंत काहीतरी काम देखील होईल. कारण की तुम्ही बघा, हा एक ब्रश पण मी इथे ठेवला आहे, जेणेकरून आजूबाजूच्या कडा वगैरे त्या देखील पावसाळ्यामध्ये खूप चिकट झालेल्या असतात आणि तिथे मग बारीक बारीक किडे होतात किंवा अशा सगळ्या याच्यामुळे ना दुर्गंधी यायला सुरुवात होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी क्लीन करणं गरजेचं आहे.
आणि हे डेली क्लिनिंग अजिबात नसतं. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस केलं तर आपलं किचन आणि सिंक जे आहे ना नीटनेटकं राहायला सुरुवात होते. तर बघू शकता जी पावडर टाकली होती ती पूर्ण आतपर्यंत गेली आणि त्यानंतर त्या आतमधनं पण धूर बाहेर येत होता ज्यावेळेस मी क्लीन करत होते, कारण की त्यावेळेस जे पाईप आहे ना तो क्लीन होत होता. त्यानंतर मी थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलं. खूप जास्त हॉट वॉटर घ्यायचं नाही आहे, गरम पाण्याने छान असं त्यावरती केलं, ज्यात आतमधले जे काही पाईपमधली घाण असेल ना ती सगळी व्यवस्थित अशी क्लीन होऊन पुढे निघून गेली. आणि त्यानंतर जे पाणी जे सिंकमध्ये जात होतं ना ते खूप फास्ट जात होतं, कारण की पाईप व्यवस्थित क्लीन झाला होता. आणि असं जी एक्सपर्टची जी पावडर आहेत ना हार्पिकची ती तुम्ही महिन्यातून एकदा टाकू शकतात. आणि इतर वेळेस गरम पाणीमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर विनेगर टाकलं तरी देखील तुमचा पाईप अशाच पद्धतीने क्लीन होऊ शकतो. त्यासाठी ही हार्पिकची पावडर आणणं गरजेचंच नाही आहे. तर विनेगरचा पण खूप जास्त मस्त उपयोग आहे जे आपण सिंक क्लीन करण्यासाठी करू शकतो. चला आता व्यवस्थित असा सिंक क्लीन झाला आहे. आता लास्टला तो कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या आणि अशा पद्धतीने मस्त असं रोज रात्रीचं हे काम असतं, पण रात्री माझ्या टाकीतलं पाणी संपलं होतं त्यामुळे क्लिनिंग माझी राहिली होती. म्हणून आज उठल्या सगळ्यात पहिले सिंक क्लीन करायला घेतलं आणि ते इतकं छान पद्धतीने क्लीन झालं होतं ना. तर तुम्हाला हे कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही याच पद्धतीने करतात का हेही सांगा. सिंकची क्लिनिंग झाली आहे तर छोट्या मोठ्या गोष्टी पण झाल्याच पाहिजे. हँडवॉश लिक्विड संपलं होतं आणि मी पाऊचमध्ये आणत असते डेटॉलचे, जेणेकरून प्रत्येक वेळेस ते यूज करता येतं, प्रत्येक वेळेस बॉटल घ्यायची गरज पडत नाही. आता ते पण झालं होतं, म्हटलं चला छोटी मोठी क्लिनिंग आहे ती करून घेऊया. आणि रात्रीच ही मिठाची बरणी मी घासून ठेवली होती आणि तुम्हाला बऱ्याचदा मी सांगितलं आहे की मीठ हे मी काचेच्या बरणीत ठेवत असते आणि त्यामुळे आता काचेच्या बरणीत पण आहे ना पावसाळा म्हटला की मिठाला ओलावा येतो आणि त्यामुळे माझं मीठ थोडंसं ओलसर असं झालं होतं आणि संपलं होतं. त्यामुळे म्हटलं डायरेक्ट बरणी रात्री घासून ठेवली, सकाळी छान कोरडी झाली आहे म्हणून ती कपड्याने पुसून त्यामध्ये मीठ भरून ठेवते. आणि आता यापुढे ना मिठाच्या बरणीमध्ये थोडेसे तांदळाचे दाणे किंवा लवंग ठेवली तर आपलं मीठ आहे ना ते अजिबात ओलसर होत नाही. चला आता मिठाची बरणी वगैरे भरून ठेवलं, थोडंसं क्लिनिंग होतं ते करून घेतलं. रात्री अचानक टाकीतलं पाणी संपल्यामुळे सगळं काही गोष्टी राहून गेल्या होत्या आणि आज म्हटलं सकाळी तिथूनच सुरुवात करूया. आणि तुम्ही पण असंच करत असाल, जे काम एकदा हाती घेतलं की ते कंप्लीट झाल्यानंतरच पुढची कामं आपण करत असतो. किचनमध्ये सगळ्यात जास्त वापर या काचेवरती असणाऱ्या गोष्टींचा होतो, कारण की त्यामध्ये मसाले, चहा, साखर या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि त्या सतत इथून काढाव्या लागतात. त्यामुळे ती काच पण थोडीफार खराब होते, तेलकट होते, कारण की भाज्यांच्या वाफ वगैरे डायरेक्टली तिथे लागत असतात. त्यामुळे ते माझं आठवड्यातून एकदा तरी मी क्लीन करते, जेणेकरून ते डायरेक्ट घासून काढण्यापर्यंतची वेळ येऊच देत नाही. सो चला माझ्याकडे जे होतं लिक्विड ते मी तिथे वापरलं, चटपट असं मस्त क्लीन झालं. त्यानंतर जे डबे वगैरे आहेत त्याला आपले हात लागतच असतात, कितीही आपण केअरफुली घेतलं तरी पण. मग त्यामुळे तेही कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले. आणि त्यानंतर या ज्या काही तुम्ही बरण्या बघताय मागच्या वेळेस त्यामध्ये इतका छान असा खाऊ भरला होता आणि तो दिसतोय त्यामुळे मुलं खातात देखील. म्हटलं चला आता व्यवस्थित अशा बरण्या, आता काचेच्या आहे त्यामुळे त्यालाही बऱ्यापैकी हात लागत असतात, त्याही वरचेवर अशा पुसून घेतल्या, जेणेकरून खूप जास्त घाण होत नाही आणि मग आपल्याला सगळंच डीप क्लिनिंग करायला लागत नाही. आठवड्यातून एकदा जरी 10-15 मिनटं जेव्हा मधला वेळ मिळेल ना त्यावेळेस या गोष्टी केल्या की किचन स्वच्छ आणि नीटनेटकं राहायला मदत होते. तर लाडू माझे फिनिश झाले होते त्यामुळे ते भरून ठेवले आणि सकाळचं माझं हे काम मी कंप्लीट केल्यामुळे ना म्हटलं चला आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण छान होईल, कारण की हे जे राहिलेलं पेंडिंग कामं होती ना ती करणं खूप गरजेचं होतं. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि मग लागले सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि मी आज एकदम हेल्दी कुरकुरीत असा पनीर पराठा बनवला होता, ज्याची डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे. तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी बनवून बघा.
तुम्ही इतके व्हिडिओज बघितले असेल आणि त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की मी घरीच पनीर बनवत असते आणि त्यामुळे घरगुती पनीर त्याचबरोबर चीज असं सगळं मस्त असं घालून यामध्ये हेल्दी क्रिस्पी पनीर पराठा बनवत होते. आता क्रिस्पी कसा होतं तेही पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. पनीर घेतलं आहे, त्यामध्ये चीज घातलेलं आहे भरपूर, कारण की मुलांना चीज खूप आवडतं आणि चीजमुळे ना चीज पण हेल्दी असतं आणि पनीर पण हेल्दीच आहे. त्यानंतर भरपूर असा कांदा, कोथिंबीर आणि त्याचबरोबर भरपूर असे मसाले. आता तुम्हाला जर हिरवी मिरची चालत असेल किंवा मुलं खात असतील तर टाकू शकतात, मुलं नसेल खात तर स्किप करा. यामध्ये मी पेरी पेरी मसाला, त्यानंतर चाट मसाला आणि मिक्स हर्ब्स जे असतात जे आपण पिझ्झासाठी वापरतो ते, चवीनुसार मीठ, या सगळ्या गोष्टी घालून छान असं हे मिक्सचर एकत्र केलं आहे आणि हे तुम्ही ब्रेड सँडविच बनवण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी नॉर्मल असं चपातीचं पीठ घेतलं आहे आणि चपातीच्या आता मी वेगळ्या पद्धतीने बनवते, त्यामुळे चपातीच्या 2 पोळ्या मी लाटून घेतल्या आणि त्या अगदी पातळ आहे, ज्यामुळे खूप जास्त हेवी पण तो होणार नाही आणि एका पोळीवरती पूर्ण असं जे आपण पनीरचं मिक्सचर बनवलं आहे ते पसरवून घेतलं. त्यानंतर दुसरी पोळी ठेवून सगळ्या बाजूने प्रेस केली आणि अशा पद्धतीने कट करून त्याचा रोल बनवायचा आहे आणि जेणेकरून काय होतं की पनीर पराठा आहे हा लच्छा पराठासारखा बनणार आहे, त्यामुळे त्याचं फिलिंग्स पण एकसारखं सगळीकडे पसरणार आहे. पराठा आपला अजिबात फुटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त क्रिस्पी होतो, जो की मुलांना बाहेरच्या सँडविचपेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त आवडणारा आहे. कारण की माझ्या मुलांना खूप जास्त आवडला, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ लावून लाटून घेतलं आणि बघू शकता केवढा भारी दिसत होता ना. आता हेल्दी म्हटल्यावरती तेल कशाला वापरायचं, मस्त असं घरगुती साजूक तूप वापरलं आहे आणि त्यामुळे हे सगळं हेल्दीच गोष्टी आहे, ज्यामुळे आपल्याला एक मनाला शांतता असते की आपण आपल्या मुलांना खूप छान पद्धतीचं हेल्दी फूड घरच्या घरी देतो आहे. आणि बघू शकतात पनीर किती मस्त पनीरचा पराठा वापरतो आहे, त्याची जाळी पण व्यवस्थित सुटलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छानसा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्या. हवं असेल तर सॉस किंवा दही त्यासोबत खाल्ला तरी चालेल आणि नसेल तर काहीही गरज नाही आहे, असाच खाल्ला तरी भारी लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.